नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत राहील। तर मित्रांनो, आजचा भाग खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण आजच्या भागात आपल्याला फायनली सायली आणि अर्जुनचं लग्न झालेलं पाहायला मिळणार आहे। तर आता इकडे प्रिया ही सायलीला मंडपातून हकलवून लावण्याचा प्रयत्न करत असते, तर अर्जुन हा आता प्रियाला ठणकावून सांगत असतो, एक मिनिट बाद झालं तन्वी, आतापर्यंत मी तुझं सगळं वागणं टॉलरेट करत होतो कारण पूर्ण आजी होती, पण आता जर माझ्या बायकोच्या जवळ येण्याचा जरी किंवा तिला हात लावण्याचा कोणी साधा प्रयत्न केला ना, तर त्याची गाठ मात्र माझ्याशी आहे हे लक्षात ठेवायचं हा। आता अर्जुनने असं म्हटल्याबरोबर सगळेच जण त्याच्याकडे रागाने बघायला लागतात। तर आता मात्र लगेचच प्रताप हा अर्जुनला सांगत असतो, अर्जुन काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? त्याबरोबर लगेचच अर्जुन आणि सायली दोघंही प्रतापकडे पाहत असतात। तर प्रताप हा अर्जुनला सांगत असतो, ही मुलगी आता तुझी कोणी सुद्धा नाही, आता काही मिनिटातच तुझी बायको तन्वी होणार होती आणि तू काय बोलतोयस? त्याबरोबर लगेच आता अर्जुन हा प्रतापना म्हणत असतो, डॅड माझी बायको कायम सायलीच राहणार आणि आज जर मी तिची साथ दिली नाही ना, तर मी दगा केल्यासारखं होईल। राहिला प्रश्न तर त्याबरोबर सायली लगेचच अर्जुनला म्हणते, अहो मी सुद्धा तुम्हाला हेच सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते की आपण दोघंच एकमेकासाठी योग्य जोडीदार आहोत, आपल्यामध्ये कोणतीही तिसरी व्यक्ती यायला नको। तर आता इकडे प्रिया ही रडायचं नाटक करते, ती लगेचच म्हणायला लागते की ही सायली पहिल्यापासूनच माझ्या सुखावर उठली होती, तिला माझं चांगलं झालेलं कधी बघवतच नाही, का वागलीस असं, का तू उगाचच माझा संसार माझं लग्न मोडण्याचा प्रयत्न करतेस? त्याबरोबर आता इकडे लगेचच रविराज काका हे अर्जुनला म्हणत असतात, अर्जुन या अगोदर सुद्धा तू एकदा माझ्या मुलीला मंडपात सोडून दिलं होतंस, त्या धक्क्यातून त्या जखमेतून बाहेर यायला तिला 2 वर्ष लागली होती आणि तरी सुद्धा ते सगळं विसरवून ती पुन्हा एकदा तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली आहे। आता जर तू माझ्या मुलीला सोडलंस तर कुठे तोंड दाखवायच्या लायक राहणार नाहीत सुभेदार। तर आता लगेचच अश्विन हा पुढे येत म्हणतो, काका प्लीज प्लीज तू शांत हो, चिडू नकोस, हे बघ अर्जुन दादाने पूर्ण आजीला वचन दिलेलं आहे, त्यामुळे काही झालं तरी त्याला तन्वीशी लग्न हे करावंच लागणार आहे। त्याबरोबर लगेचच अर्जुन हा आता अश्विनला सांगत असतो, अश्विन मी त्यावेळेस पूर्ण आजीला वचन दिलं होतं कारण तिची तब्येत खराब होती, तिला त्रास होत होता, पण आता तूच मला सांगितलं होतंस की पूर्ण आजी आता आउट ऑफ डेंजर आहे म्हणून विसरतोयस तू। त्याबरोबर लगेचच इकडे अस्मिता म्हणत असते, म्हणजे तू आता तन्वी बरोबर लग्न करणार नाहीस? तर आता पूर्णाजी ही अर्जुनला म्हणत असते, हे बघ अर्जुन तू मला वचन दिलंयस, त्यामुळे तुला तन्वी बरोबर लग्न करावं लागेल, तू तिच्याशी लग्न कर। तर आता लगेचच इकडे रविराज काका म्हणत असतात, अहो पूर्णाई काय सुरू आहे तुमचं, का भीक मागताय तुम्ही त्यांच्या पुढे? हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळेस सुद्धा तुम्ही तुमचं वचन पाळायला असमर्थ ठरला होतात आणि आज सुद्धा तुम्ही तुमचं वचन पाळायला असमर्थच ठरत आहात। आता हा सगळा गोंधळ हा त्या वचनामुळे होतोय हे प्रतिमाच्या लक्षामध्ये आलेलं असतं। मग लगेचच प्रतिमा ही पूर्णाजींच्या पुढ्यात येऊन उभी राहते आणि त्यांना विचारत असते, पूर्णाई मला सांगा, हे सगळं माझ्या वचनामुळे होतंय ना? या सगळ्याच्या मुळाशी माझं वचन आहे ना? त्याबरोबर पूर्णाई ही लगेचच सांगत असते प्रतिमा त्याला, हो बाळा मी तुला वचन दिलं होतं की तुझ्या मुलीचं माझ्या नातवाशी लग्न होईल। त्याबरोबर लगेच प्रतिमा त्या म्हणते, मग ठीक आहे, मुक्त केलं मी तुम्हाला त्या वचनातून, जे आता मला आठवतही नाही आहे आणि 20 वर्षापूर्वी तुम्ही त्या वचनात स्वतःला बांधून घेतलं होतं। आता हे ऐकल्याच्या नंतर सायली आणि अर्जुन दोघंही खूप खुश झालेले असतात। तर दुसरीकडे प्रियाला मात्र हे सगळं ऐकून खूपच जास्त राग आलेला असतो, तिचा संताप होत असतो हे सगळं ऐकून। तर दुसरीकडे आता पूर्णाजी ह्या लगेचच प्रतिमा आत्यासमोर हात जोडतात आणि तिला म्हणत असतात, हे बघ प्रतिमा मी तुझ्या पुढे हात जोडते, जर तू हे सगळं काही रागाच्या भरात बोलत असशील तर प्लीज असं काही बोलू नकोस, अगं काळजी करू नकोस तू, मी आजही अर्जुनला तन्वीशी तुझ्या लेकीशीच लग्न करायला भाग पाडणार आहे। त्याबरोबर आता इकडे लगेचच प्रतिमा आत्या म्हणत असते, या शब्दात सगळं आलं ना पूर्णाजी, अगं भाग पाडशील तू,
पण मर्जी नसेल, अर्जुनचं फक्त आणि फक्त सायलीवरती प्रेम आहे, मग हे सगळं करून काय उपयोग आहे? हे बघ, असं नको करूया आपण. जर आपण यांचं लग्न त्यांच्या मनाच्या विरुद्ध लावून दिलं ना, तर यामध्ये 3-3 आयुष्यांची बर्बादी होईल. त्याबरोबर लगेचच आता इकडे कल्पना मामी पुढे येते आणि म्हणत असते, काय बोलतेस तू हे प्रतिमा? तुला तरी कळतंय का? अगं, आज ह्या परक्या मुलीसाठी तू तुझ्या सख्या मुलीच्या विरोधात जातीयेस का? त्याबरोबर लगेच प्रतिमा त्या पुढे येते आणि कल्पना मामीला सांगत म्हणते, कल्पना, चुकीचा अर्थ काढतीयस तू, चुकीचं बोलतीयस तू, असं नाहीये. हे बघ, सायली आणि अर्जुन दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. अर्जुनच्या प्रत्येक कृतीतून हे प्रत्येक वेळेस जाणवत असतं की त्याचं तन्वीवरती बिलकुलही प्रेम नाहीये, त्याचं फक्त सायलीवरती प्रेम आहे. मग तरीसुद्धा आपण जर अर्जुनचं आणि तन्वीचं लग्न लावून दिलं तर खरंच असं तुला वाटतंय का की त्यांचा संसार सुखाचा होईल, माझ्या मुलीचा संसार चांगला होईल म्हणून? त्याबरोबर प्रिया ही प्रतिमा आत्याकडे येते, रागारागात तिचा हात पकडते आणि तिला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवाई, तू असं काही करू शकत नाहीस. पूर्णाजीने वचन दिलंय तुला आणि आता तू वचन वगैरे काही मागे घेऊ शकत नाही. आता सगळं पूर्णाजीच्या मनासारखंच होणार. त्याबरोबर लगेचच इकडे प्रतिमा त्याही तन्वीला म्हणत असते, ठीक आहे, मग तुझी अशीच अट आहे ना बाळा, तर मग आता ऐक. सायलीसुद्धा मला माझ्या मुलीसारखीच आहे. एक मुलगी आपल्या सख्ख्या आईसाठी जे जे काही करेल ना, ते सगळं काही तिने माझ्यासाठी केलेलं आहे. त्यानंतर प्रतिमा आत्यांना आठवायला लागतं की सायलीने त्यांना घरी आणलं होतं, त्यानंतर त्यांना कसं सांभाळलं होतं, त्यांची काळजी कशी केली होती. मग प्रतिमा आत्या हे म्हणायला लागते की आज आपण असंच समजूया आत्ता की अर्जुनचं लग्न हे माझ्याच मुलीबरोबर होत आहे. त्यानंतर प्रतिमा आत्याला आठवायला लागतं की सायली ही तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली होती आणि त्यावेळेस तिने तिला वचन दिलं होतं की काहीही झालं तरी ज्यावेळेस मला वाटेल की मी तुझ्या पाठीशी उभी राहू शकते आणि मी तुझ्या पाठीशी उभी राहायला हवं, त्यावेळेस मी तुझ्या पाठीशी उभी राहीन. तर इकडे रविराज काका हे प्रतिमा आत्याला म्हणत असतात, प्रतिमा, मी कायम सगळं तुझ्या मनासारखं केलं, ह्या गोष्टीचा आज तू फायदा घेतेस. त्याबरोबर नागराज काकासुद्धा म्हणत असतो, हो हो वहिनी, दादा जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे. अहो, हे सगळं केल्यामुळे आमचं किती नुकसान होईल तुम्हाला काही कळतंय का? त्याबरोबर लगेचच इकडे सुमन काकी नागराजला म्हणायला लागते, अहो तुम्ही जरा शांत राहा, तुम्ही उगाचच मध्ये बोलू नका आणि स्वतःला त्रागाही करून घेऊ नका. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो भाऊजी आणि पूर्णाजी घेतील, तुम्ही शांत राहा. त्याबरोबर लगेचच नागराज काका गप्प बसतो, तो काही बोलत नसतो. त्यानंतर इकडे लगेचच अर्जुन हा म्हणायला लागतो की पूर्णाजी, तू तुझ्या 20 वर्षांपूर्वीच्या वचनासाठी मला माझ्या वचनातून बाहेर काढत होतीस, पण आता नाही, आता मी माझं 7 जन्मांचं वचन पूर्ण करणार आहे. आणि नागराज काका, तुम्ही काय म्हणत होतात, कसला लॉस? त्याबरोबर लगेच इकडे नागराज काका हा बोलायला लागतो की अरे म्हणजे मी मुलीसारखंच आहे ना मला तन्वीचं सगळं, जर माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तर तो नुकसानच आहे ना आमच्यासाठी, तेच बोलत होतो मी. त्याबरोबर लगेच इकडे रविराज काका हे म्हणत असतात, तू माझ्या मुलीला तेव्हाही फसवलं होतंस अर्जुन, आणि आता पुन्हा तू माझ्या मुलीची फसवणूक करत आहेस. त्याबरोबर लगेचच प्रिया बोलायला लागते, नाही बाबा, या सगळ्यामध्ये अर्जुनची ना काही चूक नाही आहे, हे सगळं ह्या सायलीमुळे होतं आहे. ही मुलगी हे सगळं मुद्दाम करते, ही मुलगी अशीच आहे. श्रीमंत मुलांकडे जायचं, त्यांना फसवायचं, त्यांच्याबरोबर राहायचं आणि मग त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, ही सायली खूप पाताळयंत्री मुलगी आहे. त्याबरोबर आता हे सगळं बोलणं प्रतिमा आत्याला अजिबातच सहन होत नाही आणि मग प्रतिमा आत्या प्रियाकडे येते आणि तिच्या एक खणखणवून मुस्कटात लगावून देते. त्याच पुढे ती तिला हेही म्हणत असते, तू जरा तोंड आवर तन्वी, तू काय बोलतेस तुला कळतंय का? आणि तू जे काही बोलतेस ना त्यावरून सायलीची नाही तर तुझी लायकी ठरते. त्याबरोबर लगेचच रविराज काका तिकडे येतात आणि ते प्रियाला सावरत असतात. तर आता अर्जुन म्हणत असतो की आता मी लग्न माझ्या बायकोशी सायलीशीच करणार आणि मग लगेचच आता इथे मी लग्न सायलीशीच करणार हे बोलल्यावरती सगळ्यांनाच अर्जुनचा खूप जास्त राग येत असतो. तर पुढे अर्जुन हा सायलीचा हात हातात घेतो आणि तिला म्हणत असतो, मिसेस सायली, आता तुम्ही काळजी करू नका, आता आपलं दोघांचं एक वेगळंच विश्व असेल, चला माझ्याबरोबर. आणि मग अर्जुन हा सायलीला हाताला धरून तिकडनं लग्न करण्यासाठी घेऊन जात असतो. पण यावेळेस सायली हे अर्जुनला थांबवते. सायली अर्जुनला सांगत असते,
आपण गेल्या वेळेस मंदिरात ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस सुद्धा आपलं संपूर्ण कुटुंब तिथे नव्हतं, कोणीच नव्हतं आपल्या लग्नाला. पण आज माझी इच्छा आहे की आपलं संपूर्ण कुटुंब आपल्या लग्नाला असायला हवं. त्याबरोबर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, हे शक्य नाही आहे सायली, आणि मग तो सायलीला घेऊन तिकडनं चाललेला असतो. सायली ही अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुन सायलीचं काहीच ऐकून घेत नसतो. मग प्रतिमा त्या अर्जुनला मागून हाक मारते आणि म्हणत असते, अर्जुन थांब. अरे आत्तापर्यंत सगळं तू अगदी सायलीच्या मनाप्रमाणे केलेलं आहेस, मग तुला वाटत नाही का की आज हे सुद्धा सगळं सायलीच्या मर्जीनेच व्हावं म्हणून? ऐक तिचं थोडं, थांब इथेच. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीकडे बघायला लागतो. मग चैतन्यसुद्धा पुढे येतो आणि चैतन्यसुद्धा आता अर्जुनला समजावतो, अर्जुन तुमच्या गेल्या लग्नाला कोणीसुद्धा नव्हतं, पण आता इथे सगळी लोक आहेत. मला सुद्धा सायली वहिनीचं मत पटतंय, प्लीज तू इथून कुठेही जाऊ नकोस. गेल्या वेळेस तुमच्या लग्नावरती सगळ्यांनी प्रश्न उठवले होते, पण आज जर तुझं लग्न आपल्या सगळ्या नातेवाईकांच्या समोर झालं तर कोणीच पुन्हा तुमच्या लग्नावर काही शंका काढू शकत नाही. मग आता अर्जुनला चैतन्याचं म्हणणं पटतं आणि मग अर्जुन आणि सायली येऊन स्टेजवरती उभे राहतात. तर आता लगेचच कल्पना म्हणायला लागते की जर हे दोघं इथे लग्न करणार असतील तर आपण सगळ्यांनी इथून निघून जाऊया. मला हे सगळं पाहण्यामध्ये अजिबातच काही रस नाहीये. त्याबरोबर आता सगळेच जण तिकडनं निघून चाललेले असतात. तर इथे प्रियाला मात्र या सगळ्याचा खूप जास्त राग येत असतो, तिला संताप होत असतो. रविराज काका सुद्धा लगेचच नागराज काका आणि सुमन काकीला म्हणतात, नागराज, सुमन तुम्ही सुद्धा चला, आपल्याला पण निघायचंय. प्रतिमाने यायचं की नाही हा निर्णय तिचा आहे, ती ठरवेल ते. आपण निघूयात. आणि मग त्यानंतर लगेचच सगळेच जण तिकडनं जायला निघालेले असतात. चैतन्य पटकन पुढे येतो आणि दरवाजाला आतून कडी लावून घेतो. सर्वांसमोर हात जोडत तो सगळ्यांना म्हणत असतो, मी सगळ्या उपस्थित असलेल्या मोठ्यांची मनापासून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, पण जोपर्यंत आता सायली आणि अर्जुनचं लग्न पार पडत नाही तोवर मी हा दरवाजा उघडणार नाही, मला माफ करा. पूर्णाजी ही चैतन्याला सांगत असते, चैतन्य दरवाजा उघड. चैतन्य म्हणतो, पूर्णाजी मी तुझी माफी मागतो, पण मी खरंच सांगतो, मी आता सायली अर्जुनचं लग्न पार पडेपर्यंत हा दरवाजा उघडणार नाही. मग लगेच प्रताप सुद्धा चैतन्यावरती ओरडत म्हणतो, चैतन्य दरवाजा उघड, काय सांगतोय तुला आम्ही कळत नाहीये का? त्याबरोबर चैतन्य म्हणतो, माफ करा प्रताप अंकल, मी दरवाजा नाही उघडणार. अर्जुन आणि सायलीचं लग्न होईपर्यंत तरी नाही, प्लीज तुम्ही सगळ्यांनी थांबा या लग्नाला. त्याबरोबर आता लगेच इकडे कुसुमताई सुद्धा पुढे येते आणि मग ती सुद्धा चैतन्याची साथ देत असते. ती प्रियाला म्हणत असते, अगं लहानपणापासूनची मैत्रीण आहे ना सायली तुझी, मग असं का करतेस? तिच्या लग्नात आनंदाने सामील हो. मग लगेच प्रतिमा आत्या सुद्धा सर्वांसमोर हात जोडते आणि म्हणत असते, मी हात जोडून विनंती करते तुम्हाला, प्लीज तुम्ही सगळ्यांनी सायलीच्या आणि अर्जुनच्या लग्नाला थांबा, कोणीही इथून बाहेर जाऊ नका. त्या दोघांसाठी नाही पण किमान माझ्यासाठी तरी एवढं करा प्लीज. त्याबरोबर मात्र सगळ्यांचाच नाईलाज होतो आणि मग सगळेच जण प्रतिमा आत्या खातीर त्या लग्नाला थांबायला तयार झालेले असतात. आता लगेचच अर्जुन हा कुसुम काकीला म्हणत असतो, तुम्हाला माझ्या लग्नाचे हसरे फोटो हवे होते ना, मग घ्या आता हसरे फोटो. आता मी हसणार आहे, लग्नातले सगळे फोटो हसरेच येतील. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली विधींसाठी येऊन पंडित समोर बसलेले असतात आणि मग आता लग्नाचे विधी हे सुरू झालेले असतात. लगेचच कुसुमताई पटकन येते आणि सायलीला बाशिंग मुंडावळ्या बांधून घेते. त्यानंतर आता इकडे प्रतिमा आत्या, चैतन्य, कुसुमताई, सायली, अर्जुन आणि विमलताई सुद्धा खूप खुश असतात. मग कुसुमताई स्वतःच्या हातानेच सायलीच्या उपरण्याची आणि अर्जुनच्या शेल्याची गाठ बांधते. इथे बाकीचं सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब सुद्धा उपस्थित असतं, पण त्यातल्या कोणालाही या लग्नाशी काही घेणं देणं नसतं, कोणीच आनंदात नसतं. इतक्यात अचानक येऊन कोणीतरी दार ठोठावतं. त्याबरोबर चैतन्य दरवाजा उघडतो तर दरवाजात चक्क मधुभाऊ असतात. मधुभाऊ आतमध्ये येत म्हणत असतात की काय करणार, बापाचं काळीज आहे ना, लेकीचं लग्न आहे, लेकीची पाठवणी करायला निघून आलो, राहावलं नाही माझ्याच्याने. त्यानंतर आता मधुभाऊंना बघून सायली खूप जास्त खुश झालेली असते. सायली म्हणत असते, मधुभाऊ तुम्ही आलात, मला माहिती होतं तुम्ही नक्की याल माझी पाठवणी करायला. आता सायली खूप भावूक झालेली असते. त्यानंतर आता लग्नाचे विधी बघत असताना प्रतिमा आत्याला खूपच जास्त आनंद होत असतो, छान वाटत असतं, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि मग सायलीने तिच्यासाठी जे जे काही केलंय ते सगळं काही तिला आठवत
सुद्धा असतं. तर इकडे बाकी मात्र कोणीच या गोष्टीमुळे आनंदात नसतं. सगळ्यांनाच हे लग्न बोर वाटत असतं, बोर होत असतं सगळ्यांनाच. सगळ्यांना राग येत असतो. जसे जसे विधी पुढे जात असतात तसे तसे सगळेजण तोंड फिरवत असतात. अर्जुन हा एकदा कल्पनाकडे बघतो आणि कल्पनाला नजरेने खुणावतो, आई प्लीज. पण कल्पना सुद्धा तिची मान तिकडनं दुसरीकडे फिरवते आणि रागातच उभी असते. त्यानंतर आता पंडित सांगतात, आता तुम्ही बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालून घ्या. अर्जुन अगदी हसत हसत सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. आता या क्षणाला सायली आणि अर्जुन दोघंही खूप खुश असतात. कुसुमताई येऊन त्याला मदत सुद्धा करते आणि मग दोघंही भावूक झालेले असतात. पण इतर कोणालाही या सगळ्यात रस नसल्यामुळे कोणीही अर्जुन सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असलेला प्रसंग आपल्या डोळ्याने पाहत नसतो. तर पूर्णाजीला तर अर्जुनचा खूप जास्त राग आलेला असतो. त्यानंतर इकडे चैतन्य खूप जास्त खुश असतो, कारण फायनली त्याच्या मित्राच्या मनासारखं झालेलं असतं. त्याच्या मित्राला त्याचं प्रेम मिळालं असतं. तर इकडे मधुभाऊ सुद्धा खूप खुश असतात, कारण पुन्हा एकदा सायलीचं आणि अर्जुनचं लग्न झालेलं असतं आणि ते सुद्धा त्यांच्या डोळ्याच्या देखत लग्न पार पडलेलं असतं. त्यानंतर इकडे प्रतिमा आत्यासुद्धा खूप खुश असते. तर आता पंडित हे आपण पुढचे विधी करून घेऊयात असं सांगतात. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघंही लग्नाचे सगळे विधी अगदी छान पार पाडत असतात. पण इकडे प्रियाला मात्र हे सगळं बघून राग येत असतो. त्यामुळे रविराज काका हे प्रियाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतात. खांद्यावर हात ठेवून ते तिला धीर देत असतात. तर इकडे सायली आणि अर्जुनच्या लग्नाचे बऱ्यापैकी विधी हे पूर्ण होत आलेले असतात आणि त्यामुळे ते दोघंही खूप खुश असतात. ते दोघं हसत असतात. तर आता कन्यादानाचा विधी होणार असतो आणि कन्यादानाच्या विधीसाठी आता इकडे मधुभाऊ पुढे आलेले असतात आणि मग ते स्वतःच्या हाताने सायलीचं कन्यादान करून देतात. त्यानंतर एकमेकाच्या गळ्यात हार घालून सायली आणि अर्जुन एकमेकाबरोबर लग्न करून घेतात. हे सगळं काही घरातल्या कोणत्याच सदस्याला आवडत नसल्यामुळे कोणीही पुढे स्टेजवरती येत नाही. त्यानंतर लग्न झाल्यावर अर्जुन आणि सायली आता घरी आलेले असतात. पण घरातले सर्व सदस्य त्यांच्या पुढे उभे राहतात आणि मग प्रताप हा अर्जुनला सांगत असतो, अर्जुन, सायलीसाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत. आम्ही तिला या घराच्या बाहेर काढलंय. आता हे सगळं बोलत असताना अर्जुन आणि सायली दोघं एकमेकाकडे बघतात आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की आपल्या घरचे हे सगळे काय बोलत आहेत. तर लगेचच आता तिथे अश्विन येतो आणि अर्जुनची एक बॅग ठेवून जातो. अर्जुन रागारागात सायलीचा हात पकडतो आणि तिला तिकडनं घेऊन चाललेला असतो. सायली हे अर्जुनचा हात पकडून त्याला थांबण्याचा प्रयत्न करत असते. सर थांबा, पण अर्जुन सायलीचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. तर तो तिचा हात पकडून तिला तिकडनं खेचत घेऊन चाललेला असतो. आता पटकन तिथे बॅग बाहेर ठेवून घरातले सगळे सदस्य त्यांच्या तोंडावरती दार बंद करून घेतात. आता मात्र सायली आणि अर्जुन दोघंही बंद घराच्या दाराकडे बघत तिथेच उभे राहिलेले असतात. त्या दोघांनाही आता प्रश्न पडलेला आपल्याला पाहायला मिळतो की पुढे आपण आता करायचं तर काय. त्याबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो. पण तुम्हाला काय वाटतं, आता संपूर्ण सुभेदार कुटुंब सायलीला स्वीकारणार का? ते लोक त्यांना घरामध्ये घेणार का? की खरोखरच आता ह्या घराचे दरवाजे अर्जुनसाठी आणि सायलीसाठी कायमचे बंद झाले? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर सायली आणि अर्जुनचं लग्न पार पडलं याबद्दल तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला पुढे काम करण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळत असते. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचे आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. पुढच्या व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.